शिवसेना खासदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा मिळालाय। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे। मनपाकडून गैरसमजुतीतून गुन्हा दाखल झाल्याची पोलिसांची माहिती आहे। दरम्यान यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, तर संजय राऊतांनी देखील निशाणा साधला आहे। जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे। त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे, वॉशिंग मशीन भाजपाची आहे, कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये की तो माणूस धुवून स्वच्छ होऊन बाहेर निघतो। हे आत्तापर्यंतचा अनुभव आहे, त्यात काही फार नवीन आहे असं नाही। म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरणं संपवून टाकायचे। वायकरांनी ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेसच त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या बद्दल त्या ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून, त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात, त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते, हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहेत। त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्वाची आहे असं मला वाटत नाही, कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू। भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे, हे आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न फार आता घेऊन चालावा असं मला वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।